सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओतून संच मान्यता 2024-25 संदर्भात जे आहे राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या वतीने हा महत्त्वाचा पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे. शरद गोसावी साहेब जे प्राथमिक शिक्षण संचालक आहेत त्यांच्या वतीने हा पत्र सर्व ईओंना पाठवण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2024-25ची जे संच मान्यता असणार आहे तर त्या संदर्भातला जो जी आर आहे 15/3/2024चा या जी आरच्या माध्यमातून या वर्षीची जे संच मान्यता आहे ते शिक्षण अधिकारी जे आहेत राज्याचे सर्व जिल्हा परिषदेचे त्यांच्या लॉगिनवर संच मान्यता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी पत्रामध्ये दिलेली आहे. तसेच यामध्ये जे उपलब्ध झालेले संच मान्यता आहे ते तातडीने तपासण्याचे निर्देश देखील त्यांनी या पत्राच्या माध्यमातून दिलेले आहे. सदर शासन निर्णयानुसार त्यामध्ये जे काही तरतुदी आहेत तर त्यानुसार याची खात्री करायची आहे आणि यामध्ये काही जर त्रुटी आढळली असल्यास तर त्यांना जे 25/2/2025 पर्यंत म्हणजेच मित्रांनो या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना जे त्या चुका किंवा त्या त्रुटी झालेल्या असतील तर ते विचारात घेतल्या जातील. अन्यथा त्या कालावधीनंतर त्याबाबतची कोणतीही आक्षेप त्यावर विचार करण्यात येणार नाही अशी त्यांनी स्पष्ट यामध्ये नोंद म्हणून सांगितलेली आहे. तसेच 30/9/2024 रोजी जे पटावर असणारे विद्यार्थी आहेत त्यांची ऑनलाईन प्रणालीमध्ये ज्यांची नोंद केलेली नव्हती तर त्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनाला पाठवण्याचे किंवा त्यांना उपलब्ध करून देण्याचे देखील यामध्ये सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत. तसेच सद्यस्थितीमध्ये शाळांचे विद्यार्थी संच मान्यतेकरिता केंद्रप्रमुख आणि BO यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केलेले आहेत. अशा शाळांना जे आहे वर्किंग पोस्ट देखील भरली असेल तर त्या शाळांना त्यांच्या लॉगिनवर संच मान्यता उपलब्ध झालेल्या आहेत ते देखील त्यांचे संच मान्यता पाहू शकतात. आणि इतर उर्वरित जे शाळांचे ऑनलाईन विद्यार्थी अजूनही फॉरवर्ड करणे बाकी असेल त्यांनी तात्काळ त्याबाबतची कारवाई करायची आहे. त्यांना देखील अंतिम संच मान्यता इथे उपलब्ध करून देण्यात येणार. आपण स्क्रीनवर पाहू शकता की आपण संच मान्यतेचा जो पोर्टल आहे त्यावर आलेलो आहोत आणि त्यामध्ये शाळेकरिता जे संच मान्यता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते कशी बघायची ते आता आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. प्रथम आपल्याला या पोर्टलवर जे शाळेचा आपला युजर ID असते सरळ पोर्टलचा तो टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड आणि ते कॅप्चा जो दिलेला आहे तो टाकून आपल्याला इथे खाली लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो जे आपला इथे पॉपअप इथे ओपन होते त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि ते ओके केल्यानंतर तुम्हाला जे स्क्रीनवर इथे 2 टॅब दिसणार आहेत त्यामध्ये सँक्शन पोस्ट आणि संच मान्यता ओव्हर स्टेटस. तर आपल्याला सर्वात आधी सँक्शन पोस्टवर जायचं आहे. सँक्शन पोस्टवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनसमोर जे आहे संच मान्यता जी शाळेची असणार आहे ते पाहायला दिसणार आहे. यामध्ये आपण बघू शकता की 2023-24ची पटसंख्या आणि त्यानंतर 2024-25ची संख्यानुसार संच मान्यता आणि इथे आपण खाली बघू शकता की जे सँक्शन झालेले म्हणजेच मंजूर झालेले जे पद आहेत त्याचं आकडेवारी आणि खाली इथे त्याच्या बाजूला 24-25ची म्हणजेच मित्रांनो मागच्या वर्षीचा काय स्टेटस होता ते देखील आपण इथे पाहू शकता आणि यावर्षी जे स्टेटस आहे ते देखील आपण 24-25ची संच मान्यता त्यानुसार पाहू शकता. आता इथे खाली जो आहे तो आपल्याला इथे एकूण किती पद सध्याच्या घडीला वर्किंग आहेत त्याची देखील तुम्ही आकडेवारी बघू शकता. तर मित्रांनो ही संच मान्यतेचा जो शाळेचे लॉगिनमध्ये संच मान्यता जे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे 24-25ची